द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत जून 2025 व डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सीएमए इंटरमिजिएट व फायनल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमागदार सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी नवी दिल्लीचे उपाध्यक्ष सीएमए नीरज जोशी, महापौर समीर राजूरकर तसेच आयसीएमएच्या निर्जल काउन्सिलिंगचे सचिव सीएमए चैतन्य मोहरीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सीएमए इंटरमिजिएट व फायनल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमागदार सत्कार सोहळा कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, वंदे मातरम आणि सीएमए संस्थेच्या घोषगीताने झाली। प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आयसीएमए छत्रपती संभाजीनगर चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए बाबासाहेब शिंदे यांनी केला। तसेच चॅप्टरच्या विविध उपक्रमांची माहिती दिली। प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष सीएमए विवेक देशपांडे आणि खजिनदार सीएमए अक्षय दंडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रशिक्षण समितीच्या कामगिरी आणि आगामी योजनांविषयी माहिती दिली। या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयसीएमएच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलिंगचे सचिव सीएमए चैतन्य मोहरीर यांनी भविष्यामध्ये विद्यार्थ्यांकडून कंपनींना काय अपेक्षा आहेत हे नमूद केलं। त्याप्रमाणे या शहरातील जुन्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला। तर द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट अँड इंडिया कंपनी आणि नवी दिल्लीचे उपाध्यक्ष सीएमए नीरज जोशी यांनी सर्व उत्तीर्ण मुलांचं पालकांचं कौतुक केलं। कार्यक्रमाने मार्गदर्शन केलं। प्रसंगी बोलताना भाषेचं महत्त्व, प्रसंग सावध, निर्णय क्षमता, जिद्द व चिकाटी इथपर्यंत आणि इथून पुढे देखील किती महत्त्वाची आहे हे त्यांनी सांगितलं। इन्स्टिट्यूट आर्टिकलशिप आता 18 महिन्यांची करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि त्याबरोबरच नवीन सिलेबस 2026च्या ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याचं देखील त्यांनी कळवलं। या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी आपलं मनोगत व्यक्त करत यशाचा प्रवास आणि अनुभव कथन केले। सीएमआयच्या छत्रपती संभाजीनगर चॅप्टरचे सचिव सीएमए सलमान पठाण यांनी आभार प्रदर्शन केलं, तर सूत्रसंचालन साक्षी जोशी आणि चैतन्य जोशी या विद्यार्थ्यांनी केलं। कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य सीएमए सुरेश पिंपळे, सीएमए राजीव खंडाळकर, सीएमए डॉक्टर उमेश रुपारेल, सीएमए सृष्टी बेडेकर, सीएमए सुरेश गायकवाड, सीएमए राम भूमकर आणि सीएमए गौरव चंडालिया, सीएमए श्रेयस खोंडे तसेच बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते। मागील वर्षभरात 24 जण छत्रपती संभाजीनगरमधून सीएमए झाले असून जवळपास 75 जण इंटरमिजिएट परीक्षा पास झाल्या। त्या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापौर समीर राजूरकर यांनी मनपाच्या लेखा विभागाच्या कारभारात काही नाविन्यपूर्ण कार्य करता येईल का याकडे लक्ष वेधलं। एक अकाउंट डिपार्टमेंट आहे आमच्याकडं, वर्षानुवर्षे एक सातत्यानं पद्धत चालते। त्या पद्धतीने ऑडिटर असतो, गव्हर्नमेंटचा ऑडिटर असतो। या सगळ्या प्रकरणामध्ये कधीतरी तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या, आमचे सगळे अकाउंट देऊ। एक 2-4 दिवस, 1-1 तास, 2-2 तास, 4-4 तास दिवस तुम्हाला तर सगळंच कळतं, तर आम्ही कुठं कॉस्ट कटिंग केली पाहिजे, आमचा कुठं खर्च वाढलेला आहे, आम्ही काय केलं पाहिजे, असं तुम्ही या शहराचे नागरिक म्हणून त्या महापालिकेला व्हॉलेंटरी मदत करताल अशी मी अपेक्षा बाळगतो। आज जे पास आउट झाले 24 जण, त्यांना त्यांच्या भावी आयुष्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। 64 जण इंटरमिजिएट पास आउट झाले, त्यांनाही मी पुढच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। मला या कार्यक्रमाला इथं बोलवलं। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।